गाईज मॅगडी रात्रीच्या नाईटला. किंवा हे मॅनेजर आला बाहेर. बंद झाली मॅगडी. सगळे आपले मित्र भाऊ लोक आहेत. सगळे इथे. सगळ्यांना कटाळा आलाय. रात्रीच्या 2 वाजून गेले, 3 पण वाजून गेले, 3:30 वाजले. चला की ती पिशवी आणली यार पाटील दुधाची. कधी होईल एक्सपायर? अरे ते आपल्यासाठी एक्सपायर होत नाही रे, कंपनीसाठी एक्सपायर कधी होईल एक्सपायर? अबे एक्सपायर झाला म्हणूनच देऊन राहिला. आम्ही स्टोअर मध्ये भेटू रूमवर होतो. एखादा 2-2 4-4 लिटर घेऊन दूध झालंय एक्सपायर म्हणजे कंपनीसाठी एक्सपायर, आपल्यासाठी नाही. त्यामुळं त्यात त्याने आणायला लावले त्याला घरी नेण्यासाठी. एक जण बोलला नाही तुम्ही घरी चहा बी करायला दूध प्यायला, असा विषय. आता पोरं म्हणाले चहा प्यायला जायचं तर मग कसं काय होतंय. हो अवन्नो रात्रीच्या वाजले 3:30. त्याला थांबू दे तर रात्रीच्या वाजल्या 3:30. आम्ही आहे 1 2 3 4 5 6 7 8 जण निघालो थेट च्या पहिला. आता सुटले आमचं शिप सगळी संपली. क्लिनिंग झाली एकदम टॉपचा विषय. आणि रात्रीचा असला कातील बारामतीतला आपल्यासोबत आपली सगळी अख्खी गँग आहे. त्यामुळे काही विषय नाही. कुठं गेली गँग? हा गँग सगळी गँग आहे बरोबर. सगळे पोरं आहेत, काही विषय नाही. चाललोय चहा प्यायला. पोरांची मधनच तल्लप झाली चहा प्यायची नाही का. तल्लप होत असते पोरांची कशाची पण आज चहाची झाली. म्हणली चहा पिऊ. सकाळ 3:30 वाजता. आता 3:30 वाजता असले बघा. पुढच्याच एक जण जरा हलक्यातली स्पोर्ट बाईकच आहे पण हलक्यातली. शिवाय भाग्यवंत क्षीरसागर ह्याची गाडी नवीनच आहे युनिकॉर्न. पुढचा जो आहे त्याच्याकडे जर हलक्यातली स्पोर्ट बाईक म्हणलं तर R15 आहे त्याकडं. जुन्यातली मॉडिफाय केली ती ताणतो नि बार. किती गार लागलं तरी मग ताणतो, काही विषय नाही. मॉडिफाय करून त्यांनी फिल्टर काढलाय. टर आवाज येतो R15चा. भाऊची गाडी भारी, काही विषय नाही. भाऊला शाउट आउट. भाऊच्या R15ला लाल कलरच्या R15 आहे. ती सांगायचं झालं तुम्हाला पॉवर चला चहा प्यायला, काही विषय नाही. बघतो म्हणलं पॉवर चहा. चला आता चहा कुठला 3:30ला चहा कुठला उघडा गावतोय. हेच लय मोठं चॅलेंज आहे बारा. आता ही एक्सप्लोरेशनच आहे, नवीनच काहीतरी कंटेंट आहे. आपल्या युट्यूबवर कुठंच नसतं की 3:30ला चहा प्यायला निघाली पोरं बाहेर. 3:30ला चहा प्यायला निघाली आणि त्यांना चहा भेटला. ठीक आहे, पुणे नाही, मुंबई नाही, दिल्ली नाही, काही नाही. हे आहे बारामतीत जर 3:30ला तुम्हाला जर चहा भेटत असेल ही लई मोठी गोष्ट आहे. कारण बारामती एवढं पण मोठं शहर नाही, एवढं पण छोटं शहर नाही, मापात एक मिडियम सिटी. पोर म्हणायला लागली गाडीची लाईट लाव. गाडीच्या ह्या रस्त्याच्या लाईटी जेव्हा नको चालू. गाडीची लाईटच लावली. तिला गाडीची लाईटच लावली नाही. पाटील म्हणतोय दादाने एवढं खांब लावल्या तर गाडीची कशाला लाईट लावायची. गँगस्टर सगळं गँगस्टर आहे. दमादमाने, काही विषय नाही. त्यांना म्हणलंय दमाने गाडी चालवा. उलट्याच्या स्पीड ब्रेकरवर न उडवू नका, नाहीतर एखाद्याचा जीव डोक्यात जाईल आणि ठोक्यात जाईल. आईला इथल्या लाईटी कर बंद. जर नगरपालिकाच लाईट बिल नसली भरत तर काय करायचं रे? काय साध्या माणसांना तर काय करायचं? आणि इथं लाईटीचा बिलाचा तर विषय नसणारच. इथं काहीतरी फॉल्ट आला असणार आहे स्विचमध्ये, ह्याच्यामध्ये कशामध्ये तरी काहीतरी विषय झाला असणार आहे. त्याशिवाय असं बंद राहत नाही कधीच. असं इथं मागं तरी बंद राहिलेलं नाही. आता तुमच्याबरोबर गप्पा मारता श्रीराम चौकात आलोय. पाक इथं मी गवत चौकात. मी तर दिसत नाही लाईट येत त्यामुळे.
ताणते का गाडी हा नाही रे दादा गाडी रात्रीच्या आपलं जायचं 20च्या स्पीडनं गार लागते ताण नको ताणून आपल्याला काय गोडा मारायचे वाघ मारायचे हा ज्यांचं आडनाव वाघमारे बिगमारे आहे त्यांनी काय येऊन होणार का ऑफेन्स येऊन होणार आली लाईट बिगवून चौकात काही आली लाईट ठेवली एवढी काय रे आपलं काय बोलतो आपण याला नगर परिषद ना नगर परिषद ही बारामती नगरपालिका ही बारामतीची लाईट लावण्याचा माग हा विषय काय हा बरोबर आहे विषय शिवमागचा जो आहे ना तो बिगवण चौक आहे स्तंभाचा बिगवण चौक आहे कुठे चौक आहे मेन सगळ्या अख्ख्या बारामतीला जोडणारा चौक आहे बिगवण चौक चांगलाच फेमस आहे सुप्रसिद्ध ज्यांना बारामती माहीत असेल त्यांना नक्कीच बिगवण चौक माहीत असतो बिगवण चौक आणि बारामती एकत्र जोडले गेलेलं नाव आहे त्याच्या पुढे गेलं की 3 हत्ती चौक आहे जर त्याचं काम चाललंय 3 हत्ती चौकात काही विषय नाही 3 हत्ती चौक पण 1 नंबरचा चौक आहे तिथं एकदा जर काम झालं तर काही विषय नाही त्यात कारण त्याच चौकात क्लॉक टॉवर पार्क पण आहे क्लॉक टॉवर पार्कला मी तुम्हाला बोललो एकदा नेतो ते राहिलंय तसंच मग तुम्हाला 100% नेणार असं नाही की कधी पण न्यायचं कसं पण न्यायचं एक काहीतरी त्याला वेळकाळ असतो वेळकाळ बघून न्यायचं टॉपचा विषय करायचा सगळं तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा बघा इथं एक चांगावला आहे चालती प्रबट्टी आता सगळे मोर आलेत प्रबट्टीला काही विषय नाही प्रबट्टीची अनबॉक्सिंग करू आता तिची कारण माझ्या तोंडाला वाईटच नाही प्रबट्टीची अनबॉक्सिंग करायची डायरेक्ट थिएटरमध्ये काही विषय कसा काय रिव्ह्यू टेस्ट बिस्ट नाही का विषय रिव्ह्यू करतो पोरांना विचारतो कसं काय वाटला तुम्हाला आवडला का नाही कारण आहे का नाही मी ओमकार पाटील विषय नाही का हे आम्ही सगळे पोर इथे येऊन गेलेलो काही विषय नाही आम्हाला आम्ही पेलेलं पण नाही खाल्लं तिथलं सगळं आम्हाला माहिती पण पोर जे आलेत का कोण नागपूरचं आहे कोण कोल्हापूरचं आहे कोण सोलापूरचं आहे कोण पुण्याचं आहे कोण कुठलं आहे त्यांना एक पंढरपूरचं आहे त्यांना टेस्ट करावी कोण विषय टेस्ट करावी त्यांच्याकडं नाही काय त्यांच्या तिकडं कशी असते चव आणि आपल्या इकडं कशी असते चव नाही का त्यांच्या चवीत आणि आपल्या चवीत काय फरक आहे किंवा आपल्या चहात काय फरक आहे घेऊ त्यांच्याकडनं जाणून काही विषय नाही तर ते इको फ्रेंडली नसली व्लॉग बरं तर ते मला सांगता येईल मी तुम्हाला 100% सांगेल काही विषय नाही चहाची टेस्ट घेऊ चालते घी की चहा घी की देना भाई चहा पिऊन सांग कसं आहे ते नव युट्यूबला टाकतेस काय नाही बाबा नाथ भाई पे तरी पिलोय का तुमच्या नागपूरच्या चहाने इथल्या चहात काय फरक आहे का लय फरक आहे का कसला फरक आहे देना भाई आपला नागपूरचा आहे रुपयाचे भाऊ तुमच्या कोल्हापूरच्या चहाने इथल्या चहामध्ये फरक आहे का आधी पिऊन सांग रुपेश भाऊ आहे आपला कोल्हापूरचा पार्लेजी बिर्लेजी बिस्किट आणलंय त्याच्याबरोबर हां सबस्क्राईब करा आपल्या भाऊच्या चॅनलला काही विषय नाही लिंक बिंक टाकतो सांग तुमच्या कोल्हापूरच्या मध्ये फरक आहे का चांगला आहे का शो 1 नंबर आहे की मग तुमच्या कोल्हापूरच्या ह्यात काय फरक आहे तो जास्त गोड आहे का हां जाऊ द्या भाऊ लागतोय काही विषय नाही हे आपला भाऊ लाजत नाही हे आपला भाऊ आहे मी ह्याला काय बी म्हणतो पण हे आपला भाऊ आहे चहा बी बिस्किट पाहिजे का तुला भाऊ सोलापूरचा आहे सांग रे तुझं काय चहाने काय चहामध्ये काय फरक आहे का हा नाही कालचं नाही काल म्हटलं नको इल्लिगल होतंय जरा जास्त दाखवलं तर इथं चहा सोडला नाही तिघांचा नाही विषय काल जरा नाही काल मूड नव्हता आजारी होतो ना मी हे यार ही तुला चहाचं विचारलं तू बिस्किट आणलोय 1 नंबर नाही सोलापूरचा आणि इथला काय फरक आहे क्वालिटी 1 नंबर कुठली सोलापूरची घेतली सोलापूरची 2 नंबर का बारामतीतलेच विषय काय नाही मी पण घेतो चहा भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं चहा घेतल्यानंतर सांग लाईक
हां लाईक शेअर सबस्क्राईब तरी म्हण. दिवस कुठे गेला आता? 3 बिस्किट खातो दिनेश एकाच टायमिंगला. जो चहा आहे गाईज प्रभात चहा, प्रभात कोल्ड ड्रिंक्स अँड टी हाऊस 1955 पासून आहे. ह्यांचे वडील ह्यांचे आजोबा आहे, ह्यांच्या वडील ह्यांच्या आजोबांनी पण ह्यो धंदा केला. ह्यो चहा आहे अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात बारामतीच्या. ज्यांना पण कोणाला प्यायचं असेल ट्राय करायचं असेल 100% ट्राय करा, एक्सप्लोर करा. आम्ही तर रिव्ह्यू दिलेलाच आहे, तुम्ही पण ट्राय करायला विसरू नका. आणि हे बघा कसा बघतोय लपून लपून व्हिडिओ बघतोय. तसलं बोल नको फक्त बाकी काय बोलायचं बोल. चालतंय. अहिल्यादेवी होळकर चौक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक बारामती 100% ट्राय करा. येऊन प्रभात चहा टी हाऊस कोल्ड ड्रिंक्स अँड टी हाऊस 1955 पासून कार्यरत आहे ग्राहकांच्या सेवेत. समोरच इकडं दाखवलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. गोवाला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. आणि ही जी चालली ही नवीन बिल्डिंगचं ही जी कन्स्ट्रक्शन चाललं आहे ना, तुम्हाला पण बऱ्याचशा बारामतीकरांना आणि माणसांना येणाऱ्यांना बघणाऱ्यांना प्रश्न पडला असेल की कशाचं आहे. ही जी कन्स्ट्रक्शन आहे रात्रंदिवस चाललेलं कन्स्ट्रक्शन आहे. ही जी समोर जी चालले ना गाळे वगैरे हे त्यांचं रिप्लेसमेंट हित आहे. मोठा मॉल तयार होतो आहे, सगळ्यांना गाळे मिळणार आहेत. ह्या सगळ्या लाईन ही मोठ्या अख्खी गाळ्यांची खाली इकडंपर्यंत ह्या सगळ्यांना गाळे भेटणार आहेत ह्या बिल्डिंगमध्ये. आणि अतिरिक्त ज्या गाळे आहेत त्यांचा सेल होणार, लिलाव होणार त्यांचा. हा सगळं नियोजन आहे. त्याला नाही म्हटलं तरी 2-1 वर्ष लागतील अजून तयार व्हायला. तरी बी ते एकदम प्रगतीपथावर काम चालू आहे, काही विषय नाही. झाल्यावर ना एक वेगळाच इथं नजारा होईल, ते पण म्हणलं की दाखवेल. क्या कह रहे कुछ तो कहना, कुछ तो कहना. क्या कह रहा? किसको पसंद आता है क्या? क्या पसंद आता है? लड़की को. अरे ये खुद ही लड़की है. ये खुद ही लड़की है. हम कैसे बोले लड़का है? और किसी को क्या पसंद है? गाड़ी काय गाड़ी की असा फोन हातात आणि गाडी खाली नाही भाई गाडी खाली नाही जात. शायद एक्सीडेंट हो गया क्या? और काय सायकल एवढं होईल लवकर फेमस होतील. लवकर फेमस नाही होईल, डायरेक्ट बॅनरच पडतील चौकात. ठीक आहे आता लय नाही फेमस झालं हिगायला काही मारलेलं बॅनर चौकात तर बॅनर पडतील भाऊ पूर्ण श्रद्धांजली. काय नाही झालं तरी मॅगडीमध्ये तर पडल होय. मॅगडीमध्ये तरी पडेल, कुठं नाही पडला तरी नाही. मॅगडीमधल्यांचं स्टेटस पडतील, मॅगडीवाली बॅनर बी नाही टाकायची. लय मंगळ आहेत. बरं झालं गेला तर बरं झालं गेला म्हणतील पैसे वाचले. किती दिवसांनी रोज टाक रोज असते आपली कन्सिस्टन्सी मोडत नाही. आता हे कट बीट करणार त्यात शिवाय कट शिवाय आपण देतच नाही. कट करायचा विषय दुसऱ्याने दिलेलं टाकणार की स्वतः दिलेलं नाही ना. दुसऱ्याने दिलेले पण नसते. आमचा ऑडियन्स नाही का व्हेज आहे, व्हेज प्युअर व्हेज ऑडियन्स आहे. प्यायचा आहे बाबा विचारतात चहा प्यायचा आहे का? बाबा विचारतात. बाबांचं लय प्रेम. युट्यूब नाही हे आपलं कॅमेरा फोन. हे कसं आपलं युट्यूब ब्लॉगचं काय प्रोसेस असते. आपलं ब्लॉग म्हणजे आपण जे काय करतोय दिवसात ते डेली ब्लॉग म्हणजे शूट करायचं, एडिट करायचं, पोस्ट करायचं आणि काहीतरी इंटरेस्टिंग कंटेंट करायचं. सकाळ सकाळ गर्दी व्हायला लागली. चहा नींद पूरी होई नहीं, ख्वाब पूरे होने दो. सर आले चलते. बाय गाईज, भेटू डायरेक्ट थोडी वेळ पुढं कुठं जातोय बघू. नाहीतर डायरेक्ट जाऊ चाललोय गाईज आता चहा बी पिऊन डायरेक्ट रूमवर. आता डायरेक्ट आपला स्टॉप असणार आहे रूमवर. चहा बी प्यायलेला आहे, पॉवरनं आपलं रिव्ह्यू दिलेला आहे, काही विषय नाही. सगळ्यांना आवडलेला आहे चहा. बारामतीचा प्रभात चहा म्हणजे सुप्रसिद्ध चहा. हे एकदम 1955 तुम्ही म्हणसाल रात्री चहाला एकदम एवढी एनर्जी कुठनं आली. 3:30 वाजलेले 3:30च्या सुमारास. पण कसं आहे चहाच तसा होता, चेष्टा करायचा विषय नाही. चहा खरंच चांगला होता क्वालिटी. त्यामुळं पोरांना पण आवडला, मला पण आवडला. पोरांना आवडलं तर मला आवडला, पोरं सुखी तर मी सुखी, काही विषय नाही. आता इथे मी तुम्हाला मगाशी दाखवू इच्छितो. ही जी इमारत आहे ती बारामती नगरपालिकेची इमारत आहे, ज्याच्यामध्ये लायटिंग वगैरे केलेली आहे, जी की मस्तपैकी
बऱ्यापैकी छान दिसत आहे. काहीतरी मला तर असे वाटत आहे की वातावरण असावे. हे तर क्लॉक टावर पार्क आहे जे की दिसणार नाही इथून, कारण ही बाजूला गेले. हे नटराज नाट्य मंदिर आहे. त्याच्या समोर असा बॅनर लागलेला. आता आम्ही चाललेलो आहे रूमवर. मगाशीच प्रमाणे इथं तसाच अंधार आहे. इथल्या लाईटही बंद आहेत. काही विषय आहे आम्हाला माहीत नाही. पोरहो चालल्यात गारट्या गुरट्याची. चालते गाईस, रूमवर जाऊन भेटतो तुम्हाला. बाय. मला पण गार लागतं. हाय कर, एकच ऍक्शन नाही. हाय कर, बोल काहीतरी. त्याच्यात नाद होते. त्याच नाद कुठला असतो, काय असतो, काय ते त्यालाच कळत नाही. तेव्हा ते चाललेलं असतं, त्याची दुनिया असते वेगवेगळी. गाय चालू आता रूमवर. लय कंटाळा आलाय. माझे डोळे बघून तुम्हाला तर कळत असेल की उडशे डोळे झालेत, लाल पण झालेत. तसं काय नाही बरं का, लाल माझे डोळे नसतात कधीच. छोटे तर डोळे आपल्या आधीपासूनच आहेत. कोण तर मला कधी म्हणलेलं पण आहे की नेपाळायचा आहे काय तो. लहानपणी जेव्हा माझं लय वजन होतं, माझे गाल मोठे होते तेव्हा. आता नाही, आता जर माझे गाल पण माफत झालेत, माझे डोळे पण माफत झालेत. बघताय का? त्यामुळे आता काय विषय नाही. लहानपणी तशी म्हणायची, मग ते जाऊ दे विषय. लहानपणी सांगत बसलो तर व्लॉग काय आहे, जिंदगी पुरायची नाही. तुम्ही ऐकत बसता, मी सांगत राहील. त्यामुळं आजचा व्लॉग इथं संपू. उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हे व्लॉग एवढा वेळा बघा, लय वेळा बघा. चालते. बाय. सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आजचा व्लॉग कसा वाटला आणि कुठला पार्ट बेस्ट वाटला. चालते. बाय गाईज, सी यू टुमॉरो.